पुसद येथे महिला दिनानिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न। नगर परिषद पुसद अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग यांचेकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अनिता काकू मनोहरराव नाईक, माजी नगराध्यक्ष नगर परिषद पुसद या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मोहिनीताई इंद्रनील नाईक, नगराध्यक्षा नगर परिषद पुसद, हर्षवर्धन बीजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, रेखा वाणी, तहसीलदार पुसद, अभिजित पानपट्टे, सभापती बांधकाम विभाग, विठ्ठल खडसे, सभापती शिक्षण विभाग, राजेश साळुंखे, सभापती पाणी पुरवठा विभाग, मजहर ताहेर खान, सौ अश्विनी जिल्हेवार, सभापती महिला व बालकल्याण, डॉक्टर मोहम्मद नदीम, गटनेता नगर परिषद पुसद, डॉक्टर आरतीताई फुफाटे, जिल्हाध्यक्षा भाजपा पुसद जिल्हा, सौ संगीता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस महिला मंडळ सल्लागार, स्वर्गवासी अजित पवार गट, विनोद जिल्हेवार, विजय जाधव, कुमारी तेजश्री कडू, यवतमाळ, सौ माधवी गुल्हाने, माजी नगराध्यक्षा, रवींद्र राऊत, मुख्याधिकारी नगर परिषद पुसद हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये श्रीमती मेघ शेंडे, आरोग्य सेविका, श्रीमती तेजस्विनी धेगावत, आशा सेविका, श्रीमती आलोचना येरमलम, सहाय्यक फौजदार, श्रीमती मंदाकिनी भगत, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सौ सुचिता एकनाथ चव्हाण, वाहक, श्रीमती शीतल सरके, कक्ष सेविका, प्राध्यापक डॉक्टर अनुश्रीपुरी, श्रीमती मुमताज शेख, ऑटो चालक, श्रीमती प्रेमळ पवार, अंगणवाडी सेविका, श्रीमती अश्विनी अनिल वनेरकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। सौ मोहिनी नाईक यांनी महिला दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी मॉलसाठी इमारत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच शहरातील बचत गटांच्या महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचेही यावेळी घोषित करून महिलांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमामध्ये चैतन्य महिला बचत गट, शंभूराजे महिला बचत गट, समृद्धी महिला गट, जागेश्वरी महिला बचत गट व मधुरा महिला बचत गटास 32 लाख रुपयाचे धनादेश प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पना पापिनवार तर आभार प्रदर्शन नंदकुमार उबाळे यांनी केले। शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली।